हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो कॉमर्स फॅकल्टीचा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, ज्याला आपण शॉर्टली म्हणतो ओसीएम, या विषयाच्या मित्रांनो आज आपण पुढच्या पॉइंटला सुरुवात करतो. आपल्या पुढच्या पॉइंटचं नाव आहे हेनरी फ्योल यांचा व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत. मुलांनो, हा पॉइंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एमकॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये व्यवस्थापन तत्वाचे महत्व समजून घेतलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आज आपण आपला जो पुढचा पॉइंट आहे हेनरी फ्योल यांचा व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत, तो आपण समजून घेऊया. आता मुलांनो, आपण प्रकरण क्रमांक 1 सुरू केलं होतं, व्यवस्थापनाची तत्वे. त्यामध्ये आपण तत्वे म्हणजे काय ते बघितलं होतं. ती तत्वे म्हणजे असं विधान की जे सत्य म्हणून परिभाषित केलं जातं, त्याला आपण तत्वे म्हणतोय. शॉर्टली आपण समजून घेतलं होतं. त्याचे स्वरूप आपण बघितलं होतं, त्याचं महत्व पण आपण बघितलं होतं. आता हेनरी फ्योल ही एक व्यक्ती आहे. ह्या शास्त्रज्ञानं त्यांची काही व्यवस्थापनाची काही तत्वे आहे, ती तत्वे विकसित केली आहे. तर कोणती तत्वे विकसित केली आणि त्या तत्वांचा प्रत्यक्ष व्यवसायाला कशा पद्धतीने फायदा झाला, ते मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर बघा, हेनरी फ्योल यांचा व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत. बघा, त्याच्यामध्ये थोडं हेनरी फ्योल बद्दल एकदा आपण समजून घेऊ. हेनरी फ्योल नेमकं कोण आहे आणि त्याच्यानंतर आपण त्यांची तत्वे बघूयात. तर बघा, हेनरी फ्योल हा एक फ्रेंच खनिज इंजिनियर होता. हेनरी फ्योल हा एक फ्रेंच, म्हणून रिकाम्या जागामध्ये बोर्डला विचारतात फ्रेंच डॅश खनिज इंजिनियर होता, तर आपलं उत्तर काय पाहिजे? फ्रेंच. तिथे तुम्हाला रिकाम्या जागामध्ये हे विचारतात, सेंटेन्स डोक्यात फिट करून ठेवा. हेनरी फ्योल हा एक फ्रेंच खनिज इंजिनियर होता. त्यांनी संघटनेत असंख्य प्रयोग व निरीक्षणे केल्यानंतर त्यांनी काय केलं संघटनेमध्ये. आता बघा, संघटना म्हणजे काय मुलांना? असा व्यक्तींचा समूह असतो की जो एकत्रित येऊन काम करतो. त्या समूहाला, त्या संघटनेत काय केलं? असंख्य प्रयोग व निरीक्षणे केल्यानंतर फ्योल यांनी 14 तत्वे विकसित केली. म्हणजे मुलांना, तुम्हाला ते एक म्हणजे ते इंजिनियर होते आणि त्यांनी काय केलं की असंख्य प्रयोग केले संघटनेमध्ये. असंख्य प्रयोग म्हणजे संघटना कशा पद्धतीने चांगली होईल, संघटनेमध्ये काम कशा पद्धतीने चांगलं होईल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी विचारात घेतल्या. आणि त्या गोष्टी विचारात घेतल्या, निरीक्षण केल्यानंतर त्यांनी काही 14 तत्वे विकसित केली. तत्वे आपल्या पुढे शिकायची आहेत, ती तुम्हाला बोर्डवर दिसतायत. 14 तत्वे विकसित केली. ही तत्वे त्यांच्या जनरल अँड इंडस्ट्रियल ऍडमिनिस्ट्रेशन, ही तत्वे त्यांच्या जनरल अँड इंडस्ट्रियल ऍडमिनिस्ट्रेशन या प्रसिद्ध पुस्तकामध्ये प्रसिद्ध करण्यात आली. म्हणजे त्यांनी ही जी तत्वे आहे कशामध्ये स्पष्ट केली? त्यांच्या जनरल अँड इंडस्ट्रियल ऍडमिनिस्ट्रेशन. कोणाला माहित असावं म्हणून लक्षात राहू द्या, या पुस्तकामध्ये त्यांनी ती स्पष्ट केली. त्यांना आधुनिक व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते. मुलांना, ही सुद्धा रिकामी जागा येते. हेनरी फ्योल डॅश व्यवस्थापनाचे जनक आहेत. तर काय उत्तर पाहिजे तुमचं? आधुनिक. हे मुलांनो, एक आधुनिक आणि दुसरं फ्रेंच, हे दोन्ही तुम्हाला रिकाम्या जागामध्ये बोर्ड परीक्षेला विचारलं जातं. त्याच्यामुळे फिक्स करून ठेवायचं. डॅश डॅश यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक म्हटले जाते. उत्तर असणार हेनरी फ्योल. हेनरी फ्योल यांना डॅश व्यवस्थापनाचे जनक म्हटले जाते. उत्तर काय असणार आहे? आधुनिक. हे असं कोणत्याही पद्धतीने विचारूया, सेंटेन्स क्लिअर केलं ना, अडचण नाही. क्लिअर. आता म्हणून इथं आपण त्यांच्याबद्दल त्यांची ही बेसिक इन्फॉर्मेशन समजून घेतली की हेनरी फ्योल नेमकं कोण होते. तुमच्या लक्षात आलं, हेनरी फ्योलने संघटनेमध्ये असंख्य प्रयोग केले, काही निरीक्षणे केले आणि निरीक्षण केल्यानंतर त्यांनी 14 तत्वे जी आहे व्यवस्थापन, ती तत्वे विकसित केली आणि ती 14 तत्वे पुढे शिकायची आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढे काय केलं? ती तत्वे त्यांच्या जनरल अँड इंडस्ट्रियल ऍडमिनिस्ट्रेशन या पुस्तकामध्ये ती स्पष्ट केलेली. ते पुस्तक तुम्हाला कुठे भेटलं, त्याच्यात तुम्हाला ती दिसतील, आपल्या 12वीच्या पुस्तकामध्ये आहेच. तर बघा, पहिलं तत्व आहे कामाच्या विभागणीचे तत्व. पहिलं तत्व काय मुलांनो? कामाच्या विभागणीचे तत्व. आता मुलांनो, तुम्हाला माहिती आहे ओसीएम मध्ये व्यवसाय येतो. आता विचार करा, त्यांनी काय केलं? संघटनेमध्ये काही असंख्य बदल केले. मग आता कामाच्या विभागणीचे तत्व त्यांनी हे केलं की जे काम आहे व्यवसायामध्ये, आता व्यवसायामध्ये बघा, तुम्हाला माहिती आहे व्यवसायामध्ये असतं विभाग, वेगवेगळे विभाग असतात मुलांना व्यवसायामध्ये, हेही तुम्हाला माहिती आहे. तर समजा उदाहरण घ्या, कामाचं विभाजन म्हणजे व्यक्तीनुसार जी व्यक्तीची पात्रता असेल. समजा काम जे कर्मचारी आहे, आता तुम्हाला माहिती आहे व्यवसाय आहे, व्यवसायामध्ये कोण असतं? सर्व काही कर्मचारी. मग त्या कर्मचाऱ्यांची कामाची पातळी किंवा त्यांची शैक्षणिक पातळी बघून त्यानुसार काय केलं?
कामाचं वाटप केलं गेलं. समजा डिपार्टमेंट असतं, विभाग असतात समजा. आता आपण घेऊ की उदाहरण घ्या, विक्री विभाग असेल, खरेदी विभाग असेल. आता व्यवसायामध्ये असतं ना खरेदी विभाग, विक्री विभाग, फायनान्स विभाग. त्यानुसार त्या व्यक्तींना कामाचं विभागणीचं वाटप केलं गेलं. आता काम करायला ती व्यक्ती जर योग्य असेल, पर्टिक्युलर ती व्यक्ती योग्य असेल, ते काम काय होणार आहे, अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण होणार आहे. आता हेनरी फॉल यांनी काय विचार केला, की कामाच्या विभागणीचं तत्व जर आपण आपल्या व्यवसायामध्ये जर अवलंबलं, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, आपलं कामाचं विभाजन जे ते अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल. त्या डिपार्टमेंटकडून ते काम वेळेत पूर्ण होईल. त्या डिपार्टमेंटकडून ते काम वेळेत पूर्ण झालं, त्याचा फायदा आपल्या व्यवसायाला होईल. व्यवसायाला फायदा झाला म्हणजे आपण व्यवसायाची आपली उद्दिष्ट जी आहे, ती साध्य करता येतील आणि व्यवसायाची उद्दिष्ट साध्य झाली म्हणजे आपल्या व्यवसायात अधिक काय भेटेल? नफा भेटेल. आपली व्यवसाय संस्था अधिक मोठी होईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कामाच्या विभागणीचं तत्व त्यांनी मांडलं आणि कामाच्या विभागणीच्या तत्वाचा आता सुद्धा प्रत्यक्षामध्ये व्यवसायामध्ये खूप मोठा फायदा होतो आणि याच्यामुळे आपल्याला एक व्यावसायिक म्हणून, एक व्यवसायाचा मालक म्हणून व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होते. त्याच्यामुळे 2 नंबर आहे. 2 नंबर काय बघा, अधिकार आणि जबाबदारीचे तत्व. 2 नंबर काय आहे? अधिकार आणि जबाबदारीचे तत्व. आता जसं मुलांनो मी तुम्हाला म्हणलं, की समजा आता व्यवसाय आपला. काय आहे मुलांनो? व्यवसाय. आता व्यवसायामध्ये बघा मुलांनो, प्रमुख व्यक्ती असतात प्रमुख, की ज्यांना काही अधिकार दिले जातात व्यवसायामध्ये. हे काम करून घेण्याचे अधिकार असतात. परंतु मुलांनो, ज्या व्यक्तींना व्यवसायामध्ये, ज्या कर्मचाऱ्यांना व्यवसायामध्ये अधिकार दिले जातात, त्याच कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सुद्धा पडते. ज्या पद्धतीने आपण अधिकार घेतो, त्याच पद्धतीने आपल्याला जबाबदारी काय पडते, की ते काम व्यवस्थितरित्या पूर्ण करून घेणे. मग कर्मचाऱ्याकडून काम करून घेणे ही सुद्धा त्या पर्टिक्युलर प्रमुखाची किंवा त्या व्यावसायिकाची जबाबदारीच आहे ना. त्या व्यावसायिकाला जर अधिकार दिले, समजा मला अधिकार भेटले काही, तर माझी जबाबदारी सुद्धा आहे, की जे अधिकार मला भेटले, त्या अधिकाराचा वापर करून मी योग्य रीतीने कर्मचाऱ्यांकडून काम पूर्ण करून घेतलं पाहिजे. आता सांगा मला तुम्ही, ते अधिकार मला मिळाले, मी योग्य रीतीने कर्मचाऱ्याकडून काम करून घेतलं, तर मुलांनो, माझा जो काही व्यवसायाचा हेतू आहे, नफा मिळवणे, तो हेतू माझा साध्य होईल. माझी व्यवसाय संस्था मोठी होईल. त्याचबरोबर संघटन तयार होईल. एक सामूहिक संघटन तयार होईल आणि त्याचा फायदा आपल्या व्यवसायाला पोहोचेल. म्हणून मुलांनो, अधिकार आणि जबाबदारी तत्व हे एक आपल्या हेनरी फॅलेनचं तत्व आहे. 3 नंबर आहे शिस्तीचं तत्व. 3 नंबर काय आहे? शिस्ती तत्व. आता मुलांनो तुम्हाला माहिती आहे, व्यवसाय म्हटलं, की व्यवसायामध्ये मुलांनो कर्मचारी येतात. व्यवसाय म्हणलं की व्यवसायामध्ये कोण आले? कर्मचारी. तर मुलांनो, कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त असली पाहिजे. शिस्त काय असली पाहिजे? की बघा मुलांनो, व्यवसायाचे काही नियम असतात. काही अटी असतात. नियम व अटी आपण ज्याला म्हणू. व्यवसायाचे काही नियम असतात, व्यवसायाच्या काही अटी असतात. त्या नियमाच्या आणि अटीच्या अधीन राहून, ते नियम व अटीचं पालन करून कर्मचाऱ्यांमध्ये व्यवसायामध्ये काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट मग समजा वरिष्ठ जे असतात, आता कर्मचारी जे त्यांचे कोणी प्रमुख असतात, ज्याला आपण सुपरवायझर म्हणतो बघा, बिझनेसमध्ये मॅनेजर असतात. तर वरिष्ठांनी मॅनेजरच्या आदेशानुसार काम केलं पाहिजे. मॅनेजर आपल्याला काय सांगतात, त्याचं पूर्णपणे त्यांच्या नियमाचं काटेकोरपणे पालन कर्मचाऱ्यांनी केलं पाहिजे. म्हणजे व्यवसायाचे जे काही नियम व अटी आहे, आपल्याला पुढे भविष्यात आपला व्यवसाय मोठा करायचा आहे, त्याच्यासाठी ज्या नियम व अटी आहे, त्या नियम व अटीचं पालन केलं पाहिजे. म्हणजे नियम व अटीचं पालन केलं म्हणजे शिस्तीचं पालन केलं पाहिजे. आणि जर व्यवसायामध्ये जर शिस्त असेल, तर ते व्यवसायाचं जे संघटन आहे, संघटन म्हणजे व्यक्तींचा समूह, तो जो व्यवसायामध्ये काम करतो आहे, त्यांचं संघटन अधिक मजबूत होईल आणि या शिस्तीमुळे त्यांचं संघटन अधिक मजबूत झाल्यामुळे त्याचा फायदा आपल्या व्यवसाय संस्थेला पोहोचेल. आपल्या व्यवसाय संस्थेला त्याचा फायदा पोहोचला म्हणजे आपलं जे काही उद्दिष्ट आहे, आपल्या व्यवसायाचे काही प्रभावी कामाचं उद्दिष्ट आहे, आपल्या व्यवसायामध्ये जे काही नफ्याचं उद्दिष्ट आहे, ते उद्दिष्ट आपल्याला साध्य होण्यास आणि आपला व्यवसाय मोठा होण्यास आपल्याला त्याची मदत होईल. म्हणून शिस्तीचं तत्व हे एक आपलं हेनरी फॉलेनचं तत्व आहे. आणि 4 नंबर आहे आदेशातील एक वाक्यतेचे तत्व. 4 नंबर काय आहे? आदेशातील एक वाक्याचं तत्व. आता तुम्हाला माहिती आहे मुलांनो, व्यवसायामध्ये काय करत असतात? वरिष्ठ काही लोक असतात, बरोबर? वरिष्ठ म्हणजे आपण ज्यांना अधिकारी म्हणतो आणि खाली कनिष्ठ असतात. कनिष्ठांना आपण काय म्हणतो? कर्मचारी. वरिष्ठ आणि कनिष्ठ असे 2 प्रकारचे लोक असतात. वरिष्ठामध्ये कोण येतात? अधिकारी वर्ग येतो आणि कनिष्ठामध्ये कर्मचारी येतात. तर मुलांनो उदाहरण घ्या, एक संस्था आहे. तर एका संस्थेमध्ये साधारणतः मुलांनो जो काही वरिष्ठ स्टाफ असेल, तर डिपार्टमेंट वाईज वरिष्ठ स्टाफ असतो बघा. समजा सेल डिपार्टमेंटचा एक, पर्चेस डिपार्टमेंट, खरेदी विभागाचा, विक्री विभागाचा.
तर आदेशातील एक वाक्यता म्हणजे काय, की समजा जे कनिष्ठ आहे, समजा 10 कनिष्ठ आहे, पण वरिष्ठाकडून आदेश मिळताना एकाच वरिष्ठाकडून आदेश मिळाले पाहिजे. एकाच वरिष्ठाकडून. म्हणजे त्याला आपण एक वाक्यता म्हणतो. नाहीतर काय होतं, अनेक वरिष्ठ असतात. हा म्हणतो माझं हे काम कर, तो म्हणतो माझं ते काम कर. मग कर्मचाऱ्यामध्ये गोंधळ होतो. कर्मचाऱ्यामध्ये काय होतो? गोंधळ. तर गोंधळ काय होतो याच्यामध्ये ते सांगतो. समजा उदाहरण घ्या, मी वरिष्ठ आहे. मी कोण आहे? वरिष्ठ. आणि माझ्या शेजारी एक वरिष्ठ आहे. मी पण काही कर्मचाऱ्यांना कामं सांगतोय. हे काम करून घ्या, ते काम करून घ्या. मी पण कामं सांगतोय. आणि माझ्याकडचे माझे सोबतचे ते पण त्यांना कामं सांगतायत. मग आता त्यांना प्रश्न पडतो काम यांचं करायचं की त्यांचं करायचं? मी पण सांगतो मला आजच्या आज काम पूर्ण पूर्ण करून पाहिजे. हे पण सांगतो मला आजच्या आज काम पूर्ण करून पाहिजे. मग अशा वेळी कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडतो. माझं काम ह्या मॅनेजरचं काम करू का त्या मॅनेजरचं काम करू? म्हणून मुलांनो एक वाक्यता असली पाहिजे. म्हणजे एकाच वरिष्ठाने आदेश दिले गेले पाहिजे. एकाच वरिष्ठाकडून काय केलं पाहिजे? आदेश दिले गेले पाहिजे. आणि एकाच वरिष्ठाकडून जर आदेश दिले गेले, तर त्याच्यामध्ये कर्मचारी गोंधळणार नाही. कर्मचाऱ्यांचा गोंधळ होणार नाही. कर्मचारी योग्य रीतीने योग्य वेळेत काम पूर्ण करतील आणि कर्मचाऱ्यांनी योग्य रीतीने योग्य वेळेत जर काम पूर्ण केलं तर त्या कामाचा फायदा आपल्या व्यवसायाच्या प्रभावी कामाला होईल, आपल्या व्यवसायाच्या प्रशासनाला होईल, आपल्या व्यवसायाच्या संघटनेला होईल आणि त्यामुळं आपल्या व्यवसाय संस्थेचं जे उद्दिष्ट आपण हाती घेतलेलं आहे, ते उद्दिष्ट आपल्याला साध्य होण्यास मदत होईल. त्यानंतर मुलांनो त्याच्यामध्ये 4 नंबर जे आहे आदेशातील एकवाक्यच तत्व. हे हेनरी फॉल यांचं तत्व आहे. 5 नंबर आहे निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्व. आता बघा मुलांनो, एक अशी योजना पाहिजे, की बघा त्या वरिष्ठाकडून कनिष्ठापर्यंत आदेश गेले पाहिजे. तुम्हाला जसं म्हणलं, की व्यवसायामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ असे 2 प्रकारचे व्यक्ती असतात, स्तर असतात वरिष्ठ, कनिष्ठ. तुम्हाला माहिती आहे, व्यवसायामध्ये वरिष्ठांकडून कनिष्ठांकडे आदेश जातात. तर मुलांनो निर्देशनातील एक वाक्यता म्हणजे काय? आता जे निर्देश दिलेले असतात काम करण्याचे, काम कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? याचं जसं आपण म्हणतो ना, एक खिडकी योजना. ही सगळं काही एकाच ठिकाणी तशी एक वाक्यता असली पाहिजे. सगळं काही समजा आता उदाहरण मी ॲज अ कर्मचारी म्हणून मला काही कामाचं नियोजन दिलेलं असेल, तर माझ्या कामाच्या संदर्भात जेवढं काही मला मटेरियल आवश्यक असेल किंवा जी काही माहिती पाहिजे असेल ती मला एकाच ठिकाणी मिळाली पाहिजे वरिष्ठाकडून. म्हणजे आपण जे म्हणतो, की एकाच ठिकाणी सर्व काही काम करत असताना त्याची जी काही माहिती असेल ती मला एकाच ठिकाणी मिळाली. ती मला मिळाली तर वेळेची बचत होणार आहे. याच्यामध्ये काय होणार आहे, जो वेळ वाया जातोय त्या वेळेची बचत होईल आणि वेळेची बचत झाली म्हणजे निर्देशनातील एक वाक्यता म्हणजे वेळेची बचत होईल. वेळेची बचत झाली म्हणजे त्याचा फायदा आपल्या व्यवसाय संस्थेला पोहोचेल. आपल्या व्यवसायाचा त्याचा फायदा पोहोचला म्हणजे आपलं जे उद्दिष्ट आहे पुढे जाण्याचं, ते उद्दिष्ट साध्य होईल. त्यामुळे मुलांनो निर्देशनातील एक वाक्यच तत्व हे एक व्यवस्थापनाचं हेनरी फॉयलचं तत्व आहे. 6 नंबर आहे सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व. आता ते मी छोटं लिहिलंय देणारे तत्व पुढे असं होतं. काय म्हणलंय सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान. दुय्यम म्हणजे दुसरे. दुय्यम स्थान देणारे तत्व. मुलांनो हेनरी फॉयलने असं सांगितलेलं आहे, की जर आपली व्यवसाय संस्था पुढे न्यायची असेल, आपल्याला जर आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये प्रभावी काम करायचं असेल, आपल्याला जर आपली व्यवसाय संस्था आपला व्यवसाय मोठा करायचा असेल, तर आपल्याला वैयक्तिक गोष्टीपेक्षा सामूहिक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे काही गोष्टी बघा आपण वैयक्तिक हितासाठी करतो. माझा फायदा, माझा फायदा. तो न बघता आपल्या संघटनेचा फायदा कसा होईल? काम करत असताना आपल्या व्यवसाय संस्थेचा फायदा बघितला पाहिजे. आपण स्वतःचा वैयक्तिक फायदा नाही बघितला पाहिजे. ते सांगतं बघा. सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान. म्हणजे मुलांनो कर्मचारी काय करतात? व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांनी पहिले सामूहिक हिताला स्थान दिलं, आपल्या संघटनेला स्थान दिलं, संघटनेचं काम आधी पूर्ण केलं आणि मग वैयक्तिक काम केलं. त्याचा फायदा नक्कीच सामूहिक हिताला म्हणजे आपल्या व्यवसायाला होणार आहे. पण मुलांनो कर्मचाऱ्यांना आधी वैयक्तिक हिताला स्थान दिलं तर त्याचा फायदा आपल्याला होणार नाही. मग तुम्हाला जर तुमच्या कामामध्ये प्रभावीपणा, तुमच्या व्यवसायामध्ये प्रभावी व्यवस्थापन, हे व्यवस्थापक म्हणून जर पाहिजे असेल, तर व्यवस्थापक म्हणून तुम्ही आधी सामूहिक हिताला स्थान दिलं पाहिजे. तुम्ही आधी संघटनेत आता बघा दुसरी एक गोष्ट असते, की आपण ॲज अ व्यवस्थापक आहोत. तर व्यवस्थापक म्हणून आपण फक्त मी मोठा आहे, माझ्याकडे वरिष्ठ पद आहे, हा विचार न करता मी एक संघटनेतला व्यक्ती आहे. मी संघटनेला योग्य त्या सूचना देऊन त्यांच्याकडून योग्य त्या पद्धतीने त्यांना सूचना दिल्या पाहिजे. की संघटनेमध्ये मी पाहिजे कायम. संघटनेमध्ये आधी माझं काम संघटनेचं आहे आणि मग माझं वैयक्तिक काम आहे. हा विचार मी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आधी संघटनेला मी महत्त्व दिलं पाहिजे. मी संघटनेला जर आधी महत्त्व दिलं, तर माझी व्यवसाय संस्था ही प्रभावी काम करेल आणि त्या प्रभावी कामाचा फायदा, त्या प्रभावी कार्यक्षमतेचा फायदा माझा व्यवसाय वाढण्यास त्याची मदत होणार आहे. म्हणून सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान हे एक व्यवस्थापनाचं हेनरी फॉयलचं तत्व आहे. 7 नंबर आहे केंद्रीकरणाचं तत्व. आता बघा मुलांनो, केंद्रीकरण तत्वामध्ये काय आहे? समजा आपला व्यवसाय, आपला काय आहे? व्यवसाय. आता मुलांनो त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे,
काही व्यवसाय छोटे असतात. काही व्यवसाय कसे असतात? छोटे व्यवसाय असतात. आता छोट्या व्यवसायामध्ये मुलांना काय होतं? अधिकार एकाच व्यक्तीकडे असतात. आता केंद्रीकरण म्हणजे काय? अधिकार एकवटणे. अधिकार काय करणे? एकवटणे. मग आता मला सांगा मुलांनो, की छोटे व्यवसाय काय? छोट्या व्यवसायिकामध्ये एक वरिष्ठ सफिशियंट आहे. पण जर तुमचा व्यवसायाचं मोठ्या व्यवसायात रूपांतर होत असेल, छोट्या व्यवसायातून तुमचं आता मोठ्या व्यवसायात रूपांतर होत असेल, तर अशा वेळी मुलांनो अधिकाराचं विकेंद्रीकरण केलं जातं. काय केलं जातं? अधिकाराचं विकेंद्रीकरण. तर विकेंद्रीकरण म्हणजे काय केलं जातं, की आता छोट्या व्यवसायामध्ये एकच वरिष्ठ होता. किती वरिष्ठ होता? 1. मग ज्यावेळेस व्यवसाय मोठा होतो, त्यावेळेस आपल्याला वरिष्ठ कसे लागतात? एकापेक्षा जास्त. एकापेक्षा जास्त वरिष्ठ लागतात. मग मुलांनो, जे एका व्यक्तीकडे जे अधिकार दिले होते, त्या अधिकाराचं जे एकवटले जातात, अधिकाराचं विकेंद्रीकरण केलं जातं. अधिकार डिव्हायडेशन केलं जातं. आणि मुलांनो त्याच्यामध्ये काय होतं? व्यवसाय संस्था जशी वाढते, मग त्या पद्धतीने केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण यांच्यामध्ये समतोल राखला पाहिजे. केंद्रीकरण, विकेंद्रीकरणमध्ये काय केलं पाहिजे? समतोल ठेवला गेला पाहिजे. समतोल असला पाहिजे, संतुलन असलं पाहिजे. ज्यावेळेस व्यवसाय संस्था छोटी आहे, त्यावेळेस तिथे एक वरिष्ठ काफी आहे. पण ज्यावेळेस व्यवसाय संस्थेचं अस्तित्व मोठं होतंय किंवा आपली व्यवसाय संस्था मोठी होते, त्यावेळेस आपल्याला एकापेक्षा जास्त वरिष्ठांची तिथे गरज असते. मग त्यावेळेस ते जे अधिकार असतात, दिलेले अधिकार, त्या अधिकार एकवटले जातात. त्या अधिकारांचं विकेंद्रीकरण केलं जातं. काही अधिकार दुसऱ्या वरिष्ठाला दिले जातात, काही अधिकार तिसऱ्या वरिष्ठाला दिले जातात. आणि त्याच्यातून काय होतं? कामाचं योग्य त्या अधिकाराचं वाटप केलं जातं आणि त्याचा मुलांनो फायदा असा होतो, की मोठ्या व्यवसाय संस्थेमध्ये काम अधिक पारदर्शकतेने पूर्ण होतं आणि मोठ्या व्यवसाय संस्थेमध्ये काम अधिक चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणे पूर्ण झालं. त्याचा फायदा कोणाला होतो? आपल्या व्यवसायाला होतो. म्हणून मुलांनो केंद्रीकरण तत्व हे केंद्रीय तत्व आहे. नंतर 8 नंबर आहे मोबदला तत्व. तर मुलांनो सगळ्यात मोठा मोबदला आहे. आता बघा मुलांनो आपला व्यवसाय आणि आपल्या व्यवसायामध्ये कोण असतात? कर्मचारी. आपल्या व्यवसायामध्ये कोण असतात मुलांनो? कर्मचारी. आता प्रत्येकाला अपेक्षा असते मी काम करतोय ॲज अ कर्मचारी. आपण कर्मचारी असा विचार करा, काम करतोय तर आपल्याला योग्य मोबदला भेटला पाहिजे. त्याच्या बदल्यात योग्य मोबदला. मग मुलांनो जर कर्मचाऱ्यांना योग्य पैसे, त्याला आपण योग्य पगार म्हणतो, तसं योग्य जर मोबदला भेटला, तर मुलांनो ते कर्मचारी काम अधिक चांगल्या कार्यक्षमतेने पूर्ण करतात. प्रत्येक कर्मचाऱ्याला, प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा असते योग्य मोबदला मिळावा. कारण काय तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक व्यक्तीला खर्च असतात. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या दैनंदिन गरजा असतात. तर मुलांनो प्रत्येक व्यक्तीला योग्य तो मोबदला जर भेटला, तर त्या व्यक्तीचं जे काही राहणीमान आहे, त्या व्यक्तीचं काय आहे? राहणीमान. ते राहणीमान मुलांनो उंचावण्यास मदत होऊ शकते. जर एखादी व्यक्ती चांगलं काम करत असेल आणि त्या कामाचा चांगला फायदा आपल्या व्यवसाय संस्थेला जर पोहोचत असेल, तर नक्कीच त्याला योग्य तो मोबदला दिला पाहिजे. त्याच्या कामानं त्याला त्याचं मोबदल्याचं वाटप झालं पाहिजे. आणि मुलांनो ह्या मोबदला तत्वामुळे अनेक व्यक्तींची राहणीमानाचा दर्जा सुधारण्यास मदत झालेली. मोबदला तत्वामुळे का राहणीमान सुधारतं? तुम्हाला माहिती आहे आजकाल पैसा खूप महत्वाचा आहे. तुम्हाला चांगलं राहायचं असेल, तुमच्याकडे पैसा असेल, तर तुम्ही पॉश राहू शकता. मग तुम्ही चांगलं काम केलं आणि त्या कामाचे तुम्हाला चांगले पैसे भेटले, तुम्ही साहजिक आहे चांगलंच राहणार आहे. पैसे चांगले भेटले. मग तेच हेनरी फॅलॉने त्या काळात स्पष्ट केलं. 1841 ते 1925 हा त्यांचा काळ होता. त्या काळात त्यांनी तेव्हा सांगितलं, हे तत्त्व जर तुम्ही व्यवसायामध्ये लागू केलं, तर कर्मचारी अधिक चांगल्या कार्यक्षमतेने काम करतील. कर्मचारी आनंदाने काम करतील आणि कर्मचाऱ्यांनी जर आनंदाने काम केलं, तर ते काम प्रभावी होईल. त्या प्रभावी कामाचा व्यवसाय संस्थेला फायदा पोहोचेल आणि व्यवसाय संस्थेचं जे काही उद्दिष्ट व्यवसाय संस्थेने डोळ्यासमोर ठेवलं आहे, ते उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल. म्हणून मोबदला तत्व हे एक व्यवस्थापनाचं तत्व आहे. त्यानंतर 9 नंबर आहे अधिकार साखळीचे तत्व. आता मुलांनो तुम्हाला जसं मी सांगितलं स्तर असतं स्तर. काय असतात? स्तर असतात. स्तर म्हणजे आपण ज्याला लेव्हल म्हणतो. सगळ्यात वरची लेव्हल असते पहिले तर वरिष्ठ. वरिष्ठ मग येतो मध्यम स्तर आणि तिसरा येतो कनिष्ठ. कोणता येतो? कनिष्ठ. मुलांनो पूर्वीच्या काळी काय व्हायचं, की पूर्वीच्या काळी जे व्यवसायाचे मालक असायचे, ते मालक मॅनेजरला आदेश द्यायचे. मॅनेजर तो आदेश पर्यवेक्षकाला द्यायचा. पर्यवेक्षक तो आदेश सुपरवायझरला द्यायचा. सुपरवायझर तो आदेश खाली आपल्या कर्मचाऱ्यांना द्यायचा. म्हणजे एक साखळी होती आदेशाची. या साखळीने अधिकार पोहोचवले जायचे. म्हणजे अधिकार जे सांगितलेलं काम आहे, ते काम पोहोचवलं. जसं वरिष्ठांनी आदेश दिला ते काम पर्यवेक्षकाकडून व्हायला पाहिजे. मग त्यासाठी ही एक साखळी होती. त्या साखळीद्वारे अधिकार जे काम वरिष्ठांनी सांगितलं आहे ते कनिष्ठामार्फत केलं जायचं. आणि मुलांनो काय झालं ह्या अधिकार साखळीमुळे वरिष्ठांचा जो आदेश असेल तो आदेश कनिष्ठापर्यंत आला, की कनिष्ठ ते काम वेळेत पूर्ण करायचे. ते काम प्रभावीपणे पूर्ण करायचे आणि ते काम जर वेळेत पूर्ण झालं,
तर त्या वेळेत पूर्ण झालेल्या कामाचा फायदा आपल्या व्यवसायाला पोहोचायचा आणि त्याच्याने आपल्या व्यवसायाचं उद्दिष्ट साध्य व्हायचं. म्हणून मुलांनो, अधिकार साखळीचे तत्व हे एक व्यवस्थापन तत्व आहे. 10 नंबर आहे सुव्यवस्थेचे तत्व. 10 नंबर काय आहे मुलांनो? सुव्यवस्थेचे तत्व. आता सुव्यवस्थित तत्व काय आहे मुलांनो? आपल्या बिझनेसमध्ये मुलांनो, योग्य वस्तू योग्य जागेवर असली पाहिजे. आपल्या बिझनेसमध्ये व्यवसाय म्हणलं कर्मचारी येतात. तर कर्मचारी म्हणजे योग्य वस्तू, योग्य जागा. योग्य काय पाहिजे मुलांनो? जागा. तर ते कसं, ते उदाहरण तुम्हाला सांगतो, की एक्झाम्पल घ्या. आपला व्यवसाय, आपल्या व्यवसायामध्ये अनेक वस्तू असतात व्यवसाय संबंधित. म्हणजे वेळेला वस्तूची गरज पडली, ती वस्तू सापडली पाहिजे. सापडली म्हणजे काय होतं, की लवकर काम पूर्ण होतं. त्या वस्तू अजून कोणी अडून पडत नाही. परंतु वस्तू वेळेवर सापडली नाही, त्याच्यामध्ये आपण वेळ वाया घालतो. मग नवीन वस्तू आणतो, खर्च करतो, वस्तू परत आणतो. ह्या सगळ्या अडचणी तयार होतात. म्हणून योग्य ठिकाणी जर योग्य जागेवर जर वस्तू ठेवली, तर ती वस्तू योग्य वेळी योग्य जागेवर आपल्याला सापडते. यासाठी मुलांना कोणतं तत्व लागू पडतं? सुव्यवस्थेचे तत्व. म्हणजे योग्य वस्तू योग्य ठिकाणी योग्य जागेवर ठेवली पाहिजे आणि ती योग्य वेळी योग्य कामासाठी ती आपल्या वेळेवर मिळाली पाहिजे. तुम्ही जर योग्य ठिकाणी जागा योग्य असेल वस्तूची, तर ती आपल्याला योग्य वेळेला मिळणार आहे. आणि ती वस्तू योग्य वेळेला मिळाल्यामुळे आपला वेळ न जाता आपल्या काम वेळेत पूर्ण होईल. आपलं काम वेळेत पूर्ण झालं तर आपल्या व्यवसाय संस्थेचं उद्दिष्ट ऑटोमॅटिक साध्य होणार आहे. म्हणून मुलांनो, सुव्यवस्थित तत्व हे एक आपल्या हेनरी फॉरेचं तत्व आहे. नंतर 11 नंबर आहे समान न्यायाचे तत्व. आता मुलांनो, तुम्हाला माहिती आहे, व्यवसायात जे मालक असतात म्हणजे वरिष्ठ असतात किंवा मालक असतात, त्यांनी मुलांना जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांना मैत्रीपूर्ण वागणूक दिली पाहिजे. काय दिलं पाहिजे? मैत्रीपूर्ण वागणूक. आता मुलांना बऱ्याच वेळा होतं काय, की बघा, बऱ्याच व्यवसाय संस्थेमध्ये भेदभाव केला जातो. म्हणजे कामाचं वाटप करताना, अधिकाराचं वाटप करताना भेदभाव केला जातो. तो भेदभाव नाही केला पाहिजे. सगळ्यांना समान कामाचं वाटप केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? समान. कोणत्याही प्रकार त्यांच्यामध्ये भेदभाव नाही केला पाहिजे. समान काम त्यांच्यामध्ये वाटप झालं, तर जे कर्मचारी आहेत, ते कर्मचारी अगदी खरोखर चांगल्या पद्धतीने काम पूर्ण करतील. कारण की त्यांना माहिती आहे, आम्ही सगळे एक आहोत. आम्ही सर्व समान आहोत. ही भावना त्यांच्यामध्ये वाढीस लागेल. आम्ही सर्व एक आहोत, आम्ही सर्व समान आहोत, या भावनेने ते चांगलं प्रेरित होऊन काम करतील आणि त्यांनी अधिक प्रेरित होऊन काम केलं, तर ते काम व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगलं होईल आणि ते चांगलं झालं, त्याचा फायदा आपल्या व्यवसाय संस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी होईल. म्हणून समान न्यायाचे तत्व हे एक हेनरी फॉरेचं तत्व आहे. तर 12 नंबर आहे कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व. आता मुलांनो, तुम्हाला माहिती आहे, कर्मचारी असतात. कोण असतात? कर्मचारी. तर कर्मचारीचा मुलांनो जो काही काळ आहे, म्हणजे काळ म्हणजे कामाचा कालावधी. त्यांना जर कामाच्या कालावधीविषयी माहिती दिली, ते चांगलं काम करतील. पण एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या कामाच्या कालावधीबद्दल काही सांगितलं नाही, फक्त काम करून घ्यायचं. तो त्याच्या मनात शंका राहील. हे मला म्हटले उद्या निघून जा. मनात भीतीच राहते एक. मनात काय राहते? भीती. पण त्याला जर त्या कर्मचाऱ्याला व्यवसाय संस्थेने जर अशी हमी दिली, तुम्ही एवढे वर्ष आमच्याकडे आहात किंवा तुम्ही आमच्याकडे कायमस्वरूपीचे कर्मचारी आहात, तर त्या कर्मचाऱ्याला माहिती आहे, की आता मी इथे कायमस्वरूपी काम करणार. ह्या भावनेतून तो अधिक चांगलं काम करेल आणि अधिक चांगलं काम केलं, तर त्या चांगल्या कामाचा फायदा आपल्या व्यवसायाला पोहोचेल आणि त्याचा फायदा व्यवसायाला पोहोचला तर आपलं उद्दिष्ट जे आहे ते साध्य होण्यास मदत होईल. म्हणून कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व हे एक व्यवस्थापनाचं तत्व आहे. त्यानंतर मुलांनो, 13 नंबर आहे पुढाकार घेण्याचे तत्व. आता मुलांनो, तुम्हाला माहिती आहे, कर्मचारी अनेक आहे. काय आपल्या व्यवसायामध्ये अनेक कर्मचारी. तर मुलांनो, प्रत्येक कर्मचाऱ्याची बौद्धिक क्षमता वेगवेगळी असते. काय असते? वेगवेगळी. आता काही कर्मचाऱ्यामध्ये काही नाविन्य गोष्टी असतील, नाविन्यपूर्ण. आपण काय म्हणतो? नाविन्यपूर्ण काही नवीन गोष्टी असतील. तर ते काय करतात? नाही, मी करतो. आवडीने करतात काम. का? माझ्याकडे काहीतरी नवीन आहे. का? त्यांचा हेतू काय असतो? की मी आवडीने, माझ्याकडे काहीतरी नवीन आहे, मी ते काम केलं, तर त्या कामाचा फायदा, माझ्या त्या नवीन गोष्टीचा फायदा आपल्या व्यवसायाला होईल. व्यवसायाला फायदा उद्दिष्टात होईल. अशा हेतूने काही कर्मचारी स्वतःहून स्वइच्छेने पुढाकार घेतात. आम्ही हे करतो. पुढाकाराने काम करतात आणि पुढाकाराने काम केलं, तर मुलांनो, त्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढते. त्या कर्मचाऱ्याला अनुभव येतो आणि मुलांनो, त्याचा फायदा कुठेतरी चांगलं काम व्यवसायामध्ये होतं, नवीन काम व्यवसायामध्ये होतं आणि त्या नवीन कामाचा फायदा आपल्या व्यवसायाचे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला मिळतो. म्हणून पुढाकार घेण्याचे तत्व हे एक व्यवस्थापन हेनरी फॉरेचं तत्व आहे. आणि त्यानंतर मुलांना 14 आहे संघ भावनेचे तत्व. मुलांना संघ भावने तत्वाला दुसरा शब्द आहे एकी हेच बळ तत्व. कोणतं? एकी हेच बळ. संघ भावनेच्या तत्वाला एकी हेच बळ असंही म्हटलं जातं मुलांना. तर एकी हेच बळ काय तेही सांगतो,
की बघा मुलांनो, आपली इंडिया टीम सगळ्यांना माहिती आहे, भारत, इंडिया. तर इंडिया टीम बघा ज्यावेळेस मॅच सुरू होते, 11 जण एका गळ्यात गळे घालून निर्णय काहीतरी चर्चा करतात बघा आणि मग सगळे वेगळे होतात आणि मग लगेच कामाला लागतात. म्हणजे मुलं सगळे 11 जण एकत्र येतात, एक टीम तयार करतात, समूहाने एकत्र येतात आणि काहीतरी डिस्कशन करतात. का? मॅच जिंकायची असते ना. हेतू काय असतो आपला? आपण कशासाठी मैदानात आलोय? मॅच जिंकण्यासाठी आलोय. सगळे एकत्र येऊन मग डिस्कशन करून मग लगेच टीम फील्डिंगला लागते. तसंच मुलांना याच्यामध्ये आपल्या व्यवसाय संस्थेतील सर्व संघटनातील कर्मचारी जर एकत्र आले, आपला समूह एकत्र आला, तर मुलांनो आपण म्हणतो आम्हाला कुणीच हरवू शकत नाही. आम्हीच जिंकणार, आम्हीच जिंकणार. ह्या भावनेने आपण सगळेजण एकत्र आलो, तर त्याचा फायदा मुलांनो एकत्र येऊन काम केलं. एकी असली आपल्यामध्ये जर एकी असेल, तर ते काम चांगलं होईल. आपण एकत्र येऊन जर काम केलं, तर खूप मोठं आणि प्रभावी काम आपल्याकडून होईल आणि त्या कामाचा फायदा आपल्या व्यवसाय संस्थेला पोहोचेल आणि व्यवसायाचं उद्दिष्ट साध्य होण्यास संघभावना मदत करेल. म्हणून मुलांनो, संघभावना तत्व हे एक हेनरी फॉल यांचं तत्व आहे. अशा पद्धतीने मुलांनो, आपली जी व्यवस्थापनाची तत्त्वे होती, ती आपण समजून घेतली. तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या प्रश्नाला बोर्ड एक्झामसाठी IMP करून ठेवा. थँक यू.